ऐतिहासिक रहमतपूर नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचं आगमन झालं। त्यांनी अतिशय वेळात वेळ आणि मागेल ती वेळ मागेल तो दिवस त्या ठिकाणी देऊन दादा उपस्थित राहिले। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार मकरंदजी पाटील आबा हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो। आपल्या सर्वांचे दुसरे नेते आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील यांचंही मी स्वागत करतो। फलटण विधानसभेचे आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचंही मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे कराड दक्षिणचे नेते आदरणीय उदयदादा यांचंही स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र बाळासाहेब सोळसकर या व्यासपीठावर त्या ठिकाणी बरीच सगळी नावं मला त्या ठिकाणी घ्यावी लागतील, परंतु बरेच प्रवेश असल्यामुळे त्यामध्ये जास्तीचा वेळ जाईल। मी सर्वांची नावं घेत नाही। व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर अजितदादा पवार साहेबांच्यावर प्रचंड प्रेम करणारे, सुनीलजी मानेंच्यावर प्रचंड प्रेम करणारे, आम्हा सगळ्यांवर प्रेम करणारे आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, आजच्या दिवशी गेल्या 2 वर्षाच्या दुराव्यानंतर खरं तर तो दुरावा म्हणजे एका घरातून दुसऱ्या घरात अशा प्रकारचा हा पक्षप्रवेश आहे। हा काही कुठल्या दुसऱ्या वेगळ्या पक्षातून वेगळ्या पक्षामध्ये असलेला प्रवेश नाहीये। मी आवर्जून सांगेन की या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना गेली कित्येक वर्ष दादाच्या पावलावर पाऊल चालून ठेवतायत आदरणीय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारसरणीवर, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर आणि यशवंत विचारावर चालणारे आदरणीय दादा गेल्या काही वर्षामध्ये स्थित्यंतर वेगळी झाली आणि त्या स्थित्यंतरामध्ये सुनीलजी माने भैया, संभाजीराव गायकवाड, मी असेल आणि आमच्या सोबत असणाऱ्या या परिसरामध्ये प्रचंड त्या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही सर्वजण आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या सोबत होतो। शेवटी दादांनी जो विचार घेतला की महाराष्ट्रातली जनता आपल्या पाठीशी आपल्या बरोबर एका वेगळ्या नजरेने आपल्याला बघते, मग त्यांना काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे, विकासाची कामं दिली पाहिजे, त्यांचं काम झालं पाहिजे, नुसतं आपण मोकळ्या राहिलो त्यांना ते देता येणार नाही। म्हणून त्या विचाराने दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी वेगळी निर्मिती केली आणि दादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेले। सत्तेमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही दादांपासून बाजूला झालेलो नव्हतो। दादांचं त्या ठिकाणी वारंवार दादांना आम्ही भेटत होतो, ते नितीन काकांना भेटत होतो, आबांना भेटत होतो, परंतु प्रत्यक्ष पक्षामध्ये नव्हतो। आणि मग आम्ही ठरवलं सुनील भाईंनी आणि सगळ्यांनी की या परिसरामध्ये जे आमच्यावर प्रेम करणारी मंडळी त्यांच्याही त्याच अपेक्षा आहेत, त्यांच्याही गावांमध्ये ग्रामपंचायतीचे त्यांना विकास करायचे, विकास सेवा सोसायटीची त्यांची काही कामं आहेत किंवा जनरल नागरिक कामं, प्रशासनिक कामं आहेत आणि हे जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे। जिथं आपले आदरणीय दादा आहेत त्यांच्या सोबत आपल्याला जायला कुठलीही अडचण नाही आणि म्हणून आम्ही तो निर्णय दादा घेतला। आपल्याला आम्ही भेटलो, आदरणीय काका त्या ठिकाणी होते, सोळसकर साहेब होते, आबा होते, आम्ही मागितले ते वेळ आणि तो दिवस आपण दिला। या रहमतपूर नगरीमध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत। दादा आपल्यावर प्रचंड प्रेम करतात आणि म्हणून मला मी जास्ती प्रास्ताविकेमध्ये अजिबात बोलणार नाही, पण तुम्ही नक्की सांगेल गेली 30 वर्ष, या 30 वर्षामध्ये मी सतत धामनेर ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी सरपंच असेल, उपसरपंच असेल, आपण दादा त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेबांनी आपण राज्य लेखा समितीवर मला संधी दिली, कोरेगाव तालुक्याला खरी विक्री संघावर आहे, संजय गांधीवर अनेक पदं त्या ठिकाणी भूषवली, पण गेल्या 30 वर्षामध्ये सतत सत्तेत राहत असताना म्हणजे एक गोष्ट लक्षामध्ये आली की लोकांच्या अपेक्षा खूप असतात आणि त्या पूर्ण करायला पाहिजे। आता हे आत्ताचं जग आहे हे मीडिया जग आहे, सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, या सगळ्याच्या माध्यमातून लोक अपेक्षा व्यक्त करतात आणि त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला त्यांना काहीतरी द्यावं लागेल, विकासाची दिशा द्यावी लागेल, काम द्यावं लागेल आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो विचार केला आणि दादांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे घड्याळाचं चिन्ह, जे सातत्याने त्या घड्याळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी आपण प्रेम करत आलो त्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही तिघ प्रमुख जरी असलो तरी या भागातील मार्केट कमिटीचे संचालक आहेत, माझ्या खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत, माझ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, संचालक मंडळ आहे, ग्रामपंचायत सगळे सदस्य आहेत,
इतर सगळे कार्यकर्ते आहेत, हे सगळेजण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करतायत। दादा, मी या ठिकाणी जास्ती न बोलता एवढंच म्हणेन की आबा असतील, नितीन काका असतील, आपण असेल, आपण वेळ दिलात, इथं आलात। बरेच पक्ष प्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांचे असेल, पक्ष कार्यालयामध्ये होत आहेत, परंतु दादा आपण त्या ठिकाणी इथं यायला लगेच मान्यता दिली, इथं आलात, हे प्रेम जे आपण आतापर्यंत आमच्यावर त्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष करता ते त्या ठिकाणी या माध्यमातून आपण दाखवलं, त्याबद्दल मी आपल्याला त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अण्णा। यानंतर मान्यवरांचं स्वागत आपण करतोय। प्रथमतः आपणा सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत सुनील भैया माने आणि रहमतपूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे यांनी करावं अशी त्यांना विनंती। आदरणीय दादा, झाले का कनेक्ट? सामान्यांचं गाराणं सोडवून जनतेची घट्ट नाळ बांधतो, सामान्यांचं गाराणं सोडवून जनतेची घट्ट नाळ बांधतो। जणू आमचा पांडुरंग अजितदादांच्या रूपानं बारामतीत नांदतो। माननीय मकरंदाबा पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री यांचं स्वागत संभाजीराव गायकवाड तात्या आणि शहाजी क्षीरसागर यांनी करावं अशी त्यांना विनंती। राखले निष्ठापूर्वक पुनर्वसन मंत्री पदाचे शील, राखले निष्ठापूर्वक पुनर्वसन मंत्री पदाचे शील, वटवृक्षाचा विनय म्हणजे मकरंदाबा पाटील, वटवृक्षाचा विनय म्हणजे मकरंदाबा पाटील। माननीय खासदार नितीन काका पाटील राज्यसभा सदस्य यांचं स्वागत शशिकांत भोसले यांनी करावं अशी त्यांना विनंती। माननीय खासदार नितीन काका पाटील, राज्यसभेचे खासदार, सातारा जिल्हा मध्यवर्ती स्वर्गीय लोकसंघ खऱ्या अर्थानं येणारा नेतृत्व फक्त असं लोकाभिमुख नेतृत्व नितीन काका पाटील। सन्माननीय बाळासाहेब सोळसकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय आमदार सचिन पाटील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सदस्य, माननीय आमदार सचिन पाटील बेदिल माने आणि संभाजी माने पाटील, आपण आमदार साहेबांचं स्वागत करावं। चला पटकन संजय कुमार विशाल माने उतरूया। माननीय बाळासाहेब सोळसकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं स्वागत संजय पवार माजी नगरसेवक आणि विशाल माने यांनी करावं अशी त्यांना विनंती। विशाल दिलीप माने, तो स्टँड कोणाचा आहे? रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय उदयसिंह पाटील यांचं स्वागत। त्यांचंच आहे का? प्रशांत मच्छिंद्र माने आणि ॲडव्होकेट सचिन कुंभार यांनी करावं अशी त्यांना विनंती। प्रशांत मच्छिंद्र माने, पृथ्वीराज गोडसे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचे या ठिकाणी स्वागत होते। इन्नुस शेख, हर्षद डांगे, इन्नुस शेख आणि हर्षद डांगे यांनी स्वागत करायचे। पृथ्वीराज गोडसे,
चला पटकन धनुष्य खारशे टाके माननीय शिवरूपराजे खैराटे जिल्हा बँकेचे संचालक यांचं स्वागत तानाजी राऊत आणि चांदभाई आकार यांनी करावं. चालते पुढे. साळुंखे मंडपवाले शंकरराव खुर्च्यांचा एक बंच पुढे आणा आणि मधल्या पैशांमध्ये महिलांसाठी टाका. साळुंखे मंडपवाले सन्माननीय रेंज किती झाली सीमा जाधव महिला अध्यक्ष यांचं स्वागत मंगलताई माने करावं. शुभांगी जाधव मंगलताई माने सीमाताई जाधव यांचं स्वागत. सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र नावमेरे यांचं स्वागत कुमार कोरे आणि शशिकांत कोरे यांनी करावं. राजेंद्र नावमेरे मनोहरराव देशमुख प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं स्वागत सुनील श्रीमंत माने आणि किरण गायकवाड यांनी करावं. उरलेल्या सगळ्यांचे सत्कार करून घ्या तुम्ही. मी सांगतो राजेश पाटील वाठारकर जिल्हा बँकेचे संचालक, प्रदीप अण्णा विलाटे संचालक, राजेंद्र राजपुरे संचालक, दत्तानारायण रामा, सुरेंद्रराव गुडगे, जितेंद्र पवार, संजय देसाई, श्रीनिवास शिंदे, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र नाथा घाडगे, प्रवीण निकम सर्वांचं स्वागत करून घ्या. रामभाऊ लंगे साहेब जिल्हा बँकेचे संचालक यांचंही या ठिकाणी स्वागत होते. स्मिताराव देशमुख यांचंही स्वागत होते. कार्यकर्त्यांना विनंती आपण स्वागत करून घ्या. ठीक आहे की तुम्ही ही गोल गोल फिरवायचे. लाईव्ह चालू आहे. आदरणीय दादा आणि लाईव्ह करणार आहे. स्टेजवरील सर्वच मान्यवरांचा पुष्पहार घालून सन्मान होतोय. सर्वांना विनंती आहे की आपण कृपया उठून उभं राहावं. गोल फिरवायचे. आता लिंक चालू झाली बघ. फिरवायचे झाली झाली चालू चालू झाली. किती येईल आता हे वायरच टाकतो. राउटर आला का ना विषय संपला. राउटर आला तर बाहेर म्हणजे वायर टाकायचं दोन्ही पण हे पाहिजे. सागर शेडगे पुढे या. तरी पण आपलं असू दे. यानंतर पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय. पक्षप्रवेश सोहळा स्कार्फ आणा. विनायक स्कार्फ वगैरे घेऊन या वर आणा. प्रथमतः आपणा सर्वांचे नेते, रहमतपूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष, वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन, रहमतपूर सहकारी बँकेचे चेअरमन आणि रहमतपूरचे भाग्यविधाते सन्माननीय सुनील भाई माने यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करायचे. दादांना विनंती करतो की आपण भाईंचं स्वागत करावं. एक आमोग सकारात्मक ऊर्जा, एक उमदा नेतृत्व, एक आभाव्यापी कर्तृत्व, एक शब्दाचे दातृत्व, एक खणांत वक्तृत्व, आपलेपणाचे एक आश्वासक ग्वाही, आमचं पाठबळ, आमचं सर्व काही आदरणीय सुनील भाई माने. आदर्श गावचे सरपंच, महाराष्ट्र राज्य सहकारी विभागाच्या लेखापरी परिषदेचे माजी अध्यक्ष, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्माननीय शहाजी नसीर सागर यांचाही सन्मान होतोय.
सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे जनरल बॉडी सदस्य, वाटार किरोली जिल्हा परिषद गटाचे नेते सन्माननीय संभाजीराव गायकवाड तात्या, आपल्या या ठिकाणी स्वागत होत आहे. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदित्य दत्तात्रय माने, बापूराव चव्हाण चव्हाणवाडी, साधना संजय चव्हाण किरोली, कृपया व्यासपीठावरती या. आदित्य दत्तात्रय माने, चला. बापूराव चव्हाण चव्हाणवाडी, साधना संजय चव्हाण. रहमतपूर कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ संचालक विद्याधर बाजारे, रहमतपूर. कल्याणनाना गायकवाड वाटार, कृपया व्यासपीठावरती चला. विद्याधर बाजारे, कल्याणनाना गायकवाड, चला. लाईव्हला शूटिंग थांबायला. रहमतपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 1, रहमतपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 चे रहिवासी, रमाई नगरचे रहिवासी, चला व्यासपीठावरती. पटकन या सगळेजण, वाट द्या त्यांना, नटुपटी वाट करा. हेमंत केंगार, मधुकर जाधव यांना, जालिंदर भोंडवे, शामराव खवळे, अरुण वायदंडे, दीपक आवघडे, जगदीश कांबळे, बाळू मुल्ला, देवानंद केंगार, अजय तुपे, पोपट वायदंडे, सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय. मोरगल्ली विभागातून भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतायत. रमेश गाडे, राजू गाडे, प्रवीण तोडकर, संजय फडतरे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचंय. दादा पवार, त्याचबरोबर सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड, आपणही व्यासपीठावर यायचंय. हेमंत रघुराज भोसले, काशीद गल्ली विभागातून भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे हेमंत रघुराज भोसले, आपण मीडियाला दिसत नाही काय माग. जत गल्लीमधून घनश्याम रामचंद्र जाधव, आपण आज प्रवेश करत आहात. आपलेही या ठिकाणी स्वागत होते. चला पटकन. आपसिंगे, मोहन विष्णू भोसले, पोपटराव ताटे, आपसिंगे गाव, चला. आपसिंगे, मोहन विष्णू भोसले, पोपटराव ताटे, लक्ष्मण दशरथ भोसले, सुरली, बजरंग कदम सर, चंद्रकांत शिर्के सरपंच, जितेंद्र गायकवाड चेअरमन, सुरली. किरोली गावचे सरपंच रेखा सदाशिव चव्हाण, धनाजी ज्योतिराम चव्हाण, उपसरपंच अमोल तुकाराम चव्हाण चेअरमन. सुरली गावच्या ग्रामस्थांना पुढे यायची संधी द्या. नहरवाडी गावचे अर्जुन गणपती कदम चेअरमन, लक्ष्मण सर्जेराव कदम माजी चेअरमन, आपला या ठिकाणी प्रवेश होतोय. साठीवाडी गावचे ज्ञानेश्वर काशीनाथ जाधव, संतोष रमेश जाधव, आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय. टकले गावचे सरपंच प्रशांत विनायक घाडगे, चेअरमन गणेश विठ्ठल साळुंखे, उपसरपंच संतोष हरिबा घाडगे, आपण पुढे यायचे. टकले ग्रामस्थ. वेळू गावचे लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक दुर्योधन नानावरे, काकासाहेब जगताप, माजी सदस्य मार्केट कमिटी, आपण व्यासपीठावरती यायचंय. धामनेर गावचे सरपंच चंद्रकांत भोवाळे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शंकरराव पवार, चला. धामनेर, पुढचे हलू नका. पटपटिया. सायगावचे लोकनियुक्त सरपंच मानसिंग घोरपडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणपत नाना सोनावले, चला पुढे पटकन. बेला माजी सरपंच नथुराम महांगडे, सुधीर वाडकर, आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय. चव्हाणवाडीचे दिलीप थोरवे, सरपंच गोरखनाथ चव्हाण, सदस्य, आपण पुढे यायचंय. गुजरवाडीचे सरपंच हेमलता दादासाहेब थोरात, विजय सावकार चेअरमन, उत्तमरावजी भोसले युवा नेते, आपण या ठिकाणी यायचंय. वाठारगावचे चेअरमन अमोल रामचंद्र गायकवाड, लक्ष्मण श्रीपती गायकवाड, व्हाईस चेअरमन, कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. आर्मी गावचे चेअरमन पवन जाधव,
व्हाईस चेअरमन बाळासाहेब जाधव, युवा नेते योगेश जाधव, माजी सरपंच अधिकराव पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष निलेश जाधव, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. सासुरे गावचे हेमंत कुमार गोरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर एकनाथ पवार, अमोल बाळासाहेब पवार, आपण व्यासपीठावरती यायचंय. तिरोली गावचे नेते सतीश बाबा जाधव, त्याचबरोबर संजयराव चव्हाण, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. कोंबडवाडी गावचे सचिन चव्हाण, आपला या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय, कृपया व्यासपीठावरती चला. जयपूर गावचे उपसरपंच घनश्याम बाळकृष्ण निकम, प्रकाश हनुमान निकम, ग्रामपंचायत सदस्य पंकज शिवकल्याण साखरे, आपल्या या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. पिंपरी गावच्या लोकनियुक्त सरपंच शैलजा अशोक पवार, विक्रम मनोहर कणसे, माजी चेअरमन भरत शंकरराव पवार, माजी चेअरमन यशवंतराव चव्हाण, मानसिंगराव पवार, आपल्या या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. आंबेरी गावचे माजी चेअरमन आलमभाई गफेदार, दत्तात्रय निकम, माजी उपसरपंच रमेश गायकवाड, माजी चेअरमन, आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय. विश्वास वामन कणसे, माजी सरपंच बेलेवाडी, प्रकाश रामा जाधव बेलेवाडी, आपण या ठिकाणी यायचंय. पवारवाडीचे मानसिंग लक्ष्मण पवार, सुनील गणपत पवार, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. नागझरी गावचे ग्रामपंचायत सदस्य भागवत संपत भोसले, कृष्ण कुमार ग्रामपंचायत सदस्य, आपण व्यासपीठावरती यायचंय. अरे मेरे पास तो वाईफाई दिल्यामुळे आजच्या या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आदरणीय सुनील भैया माने यांचे मित्र, अभिनेते, निवेदक, मिमिक्री आर्टिस्ट योगेश रामचंद्र कुंभार सातारा यांनी आदरणीय दादा आणि त्यांच्या मातोश्री यांचं सुंदर असं स्केच रेखाटलेलं आहे. ते चित्र या ठिकाणी सुनील भैया माने यांनी द्यायचं आहे. सात गावचे नेते किरण आबा, रामचंद्र जाधव उपसरपंच, सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहर्ष स्वागत आहे. योगेश कुंभार चला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिक्षक सेलचे अध्यक्ष उमेश देशमुख सर, चला पटकन इकडे. शिक्षक सेल कविता गिरी मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग रामचंद्र चव्हाण, चला चला. सर्व ज्या प्रवेश घेतलेल्या ग्रामपंचायती सोसायटी आहे, विनंती म्हणजे मी सर्वांची माफी मागतो की प्रत्येक गावातून 5, 7, 10 सदस्यांना प्रवेश करायचा होता, परंतु वेळ त्या ठिकाणी आपल्याला एवढा मिळत नाही, कार्यकर्त्यात बसत नाही, आणि म्हणून आपण सर्वांनी समजून घेतलं. 2 किंवा 3 सदस्य जास्ती समोर आले. मी आपल्या सर्वांना त्याने सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याबद्दल. जरंडेश्वर कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं दादांचा सत्कार होतोय. जरंडेश्वर कारखाना, ठीक आहे. सतीश बाबा जाधव, राजू काका, ओ अण्णा, रहमतपूरकरांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे यांचा पक्षप्रवेश राहिला. आनंद कोरे, आपला पक्षप्रवेश दादांशी असतो होतोय. यानंतर आपण मनोकरांकडे बोलतोय. समोर जी मंडळी उभे आहेत तुतारीवाली बसून घ्या. आता झाले. आजूबाजूला जी मंडळी उभे आहेत सगळ्यांनी बसून घ्या. आपण मनोगतांना सुरुवात करतोय. प्रथमतः विनंती आदरणीय संभाजी तात्या गायकवाड यांना. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तात्या कधीही बोलले नाहीत, पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटाच्या व्यासपीठावर तात्या पहिल्यांदा सार्वजनिक सभेत बोलताय. काकांचं स्वागत करूयात. काय या ठिकाणी बरेच दादांच्या बद्दल 2-3 गोष्टी सांगून मी थांबणार आहे. ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला पाणी नव्हतं. दादांच्याकडे गेलो म्हणून पाणी नाही, डॅम मध्ये पाणी नव्हतं. खासबाग म्हणून डॅम मोटर बसवायला दादाने खासबाग म्हणून पत्र दिलं. इकडे खाली घेऊन आलो.
पण कार्यकारी अभियंता म्हणजे हे पाणी फक्त खटाव तालुका आणि सांगलीला आहे, तुम्हाला कुठेही ताटात पाणी मोटर बसवता येणार नाही. पुन्हा मी मुंबईला गेलो, दादाची कॅबिनेट मिटिंग चालली होती आणि आम्हाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी साहेब होते. मी पत्रकार दादा म्हणजे का माझं पत्र का नाकारले, तर म्हणजे त्याला कुठलाही पाणी मोटर बसवण्याचा अधिकार नाही. तर दादा म्हणाला काय केलं, आपल्याला पाणी द्यायचे त्याला. त्यांनी सांगितलं कॅबिनेटला मिटिंग ठेवा, देशमुख परवानगी घेतो आणि कलेला पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या नोकरी आहेत माझ्याकडे सांगितलं नाही. पलीकडे वायर या विभागासाठी 25 गावासाठी नवीन सबस्टेशन त्यांनी मंजूर केलं होतं, त्याला 5 कोटी रुपये दिले होते. परंतु सत्ता बदलल्यानंतर 5 कोटी आमचे कुठं गेले आम्हालाच कळलं नाही. तर दादा डीपी सबस्टेशन आम्हाला पुन्हा 5 कोटी द्या, तुम्हीच मंजूर केले. आणि तिसरी गोष्ट, धनगरवाडी हरभरवाडी योजना पीडी साहेब बाळासाहेबांनी अनेक प्रयत्न करून दादांच्या हेल्पमध्ये घालून ती मंजूर केली. स्वतः दादा भूमिपूजनाला आले. कराड तालुका सुफलाम झाला दादाच्या योजनेमध्ये, फक्त आमचा तालुका राहिलाय. करावं एवढी आपली करून येता कसा असावा, सर्वसामान्य माणसाच्या पाठी धाप मारणार असावा. ज्यावेळेला लक्ष्मीदाते असायचे, कधी रात्री जावा कधी जावा, ते घरी सगळं उघडं असायचं. त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला कार्यक्रमात ताकद दिली. त्याप्रमाणे काकाने सुद्धा अनेक वेळ पुण्याला प्रवेश साध्या करा इकडे, पण वेळ आली नव्हती. आज वेळ आली, सुवर्णयोग आला. दादा आमच्या फक्त लक्ष द्या. चर्चा काय होती, आम्हाला जिल्हा परिषद नको, कुठलंही पद नको, ही 4-5 कामं आमची करा. ग्रामीण रुग्णालय राहिले त्याचे 5 करा, तेवढं बोलून थांबतो. धन्यवाद तात्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब सुहसकर पाटील, आपणास विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आज एका ऐतिहासिक सोहळ्याच्या लाईव्ह चालू आहे ना, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि आपल्या सर्वांचे नेते, ठीक आहे तुम्हाला अहमदपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष सुनील माने भैया, शहाजीराव क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, ज्यांच्यावर या जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याची जोखमदारी दिली ते आपल्या सर्वांचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उदयशाह पाटील आणि आमदार सचिन पाटील साहेब, स्वरूपराजे खर्डेकर आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्वांची स्वागत म्हणतो आणि उपस्थित सगळे स्टेजवरचे जिल्ह्यातले मान्यवर. या ठिकाणी सुनील माने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अजितदादांच्या बरोबर पुन्हा एकदा काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून तुमचं स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळात आपल्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल हा शब्द मकरंदाबा, नितीन काका आणि अजितदादांच्या वतीने आपल्याला देतो. त्याचप्रमाणे सुनील माने भैया, एवढंच वर येतं का? आज तुमच्या चेहऱ्यावर थोडी टक्कल आलेली, गेली 3-3.5 वर्ष त्यांच्यातून दोघात दुरावा, परंतु आज भोसले सर कुठं बसले असतील त्यांनी हात वर करून सांगाय की भैयाच्या चेहऱ्यावर टक्कली आहे का नाही. अशा पद्धतीनं हे अवितात्या वगैरे सगळी तिकडे बसल्यात मंडळी. या अहमदपूर नगरीचा विकास स्वातंत्र्यानंतर जर कुणी केला असेल ते आदरणीय अजितदादांच्यामुळं सुनील मानेंनी केला, हे मान्य करावं लागेल. आणि या अहमदपूर शहरात स्टेडियम व्हावं, अहमदपूरची नगरपालिका महाराष्ट्रात इमारत नाही अशा पद्धतीची इमारत केली, संपूर्ण चौफेर रस्ते केले, अनेक सुविधा केल्या. आणि म्हणून फक्त हे सुनील माने भैयाचं स्वप्न अपूर्ण राहिले एसटी स्टँडचं, परंतु भविष्याच्या काळात निश्चितपणाने दादा पूर्ण करतील. हे शब्द दादांचे आणि दादा केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शहाजीराव
त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आज दादांचा झंझावत महाराष्ट्रात चालू असताना मी दादांच्या बरोबर विदर्भात अनेक ठिकाणी गेलो. वर्ध्याला हिंगणघाटला सत्य स्वागत आमच्या संचालकांनी प्रवेश केला. यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळे काँग्रेसची मंडळी दादांच्या बरोबर प्रवेश केला. अनेक ठिकाणी प्रवेश चालल्यात आणि हे ज्या वेळेला दादांचा झंझावत चाललेला पाहिल्यानंतर अनेक माणसांना वाटायला लागले की आता दादा थांबत नाही आणि मग चुकीच्या पद्धतीने दादांच्यावर चुकीच्या चर्चा करायची भूमिका घेतली. मी फक्त एकच सांगेन, कोंबडा किती दाबून ठेवला तरी पहाटे 4ला आवाज आल्याशिवाय राहत नाही. या राज्याचा मुख्यमंत्री तुम्ही किती काय करा, अजितदादा झाल्याशिवाय राहणार नाही. या ऐतिहासिक गांधी मैदानावर निश्चितपणाने सांगितलं तर वावगं ठरणार नाही. आज दादांनी या ठिकाणी नितीन काका आणि मकरंदाबांची जोखमदारी दिली. कैलासवासी लक्ष्मणराव पाटील तात्यांनी जे विचार राबवले त्यांनी कार्यकर्त्यांना देण्याची ताकद तुम्हाला सगळ्याला रहमतपूरच्या जनतेला माहिती आहे. समोरचा पार्टी ही एकेकाळी नितीन काकांच्या आबांच्या तात्यांच्या विचारात होती, परंतु ज्या वेळेला राष्ट्रवादी वाढवायची, अजितदादांची ताकद मजबूत करायची, अजितदादांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं असेल तर पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं गतवैभव प्राप्त झालं पाहिजे म्हणून दोन्ही भावांनी पहिला इतिहास सगळा सोडून पुन्हा एकदा सुनील मानेंना राष्ट्रवादीमध्ये घेऊन या परिसरात ताकद वाढवण्याचं काम निश्चितपणाने केले. या जिल्ह्यात उदय पाटलांनी प्रवेश केला, या अनिल देसाईंनी प्रवेश केला, आज सुनील मानेंचा प्रवेश होतोय. सातारा जिल्ह्यात आला सर्वसामान्य माणसांची इच्छा आहे तुमच्या बरोबर काम करणे आणि म्हणून अनेक प्रवेश होत आहेत आणि हे सगळे प्रवेश करताना माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष केलं. माझा पायगुण झाला दादा मला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त सुरू झालेलं आहे जिल्ह्यात. आज अनेक खटाव माणसं मंडळी प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. आमच्या कोरेगावची माणसं प्रवेश करतायत. मी इथं बसलेल्या लाडक्या बहिणींना सांगतो की जर तुमच्या लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1500 रुपये कुणी चालू केलं असतील तर आदरणीय दादांनी दिलं, टाळ्या वाजवून एकदा दादांचं स्वागत करा. अशा पद्धतीच्या लहान सहान गोष्टीवर मनापासून लक्ष असणारे अजितदादा, आमच्यासारखे अनेक कार्यकर्त्यांना ताकद देणारे अजितदादा, हे अजितदादा फक्त महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला मदत करू शकतात. हे सांगितलं तर वावगं ठरणार नाही. दादांनी मला उत्तर दाबवले तर थोडक्यात मोठ, पण आता दादा एवढा जनसमुदाय बघितलं तर उसळून येत आहे. परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही पुढची जनसमुदाय पहिला रहमतपूरच्या निकालाचं सांगण्यात दुसरीची गरज नाही. पुन्हा एकदा सुनील मानेंच्या नेतृत्वाखाली रहमतपूर नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर आल्याशिवाय राहणार नाही, ही याची उपस्थिती आपल्याला दाखवती. आणि म्हणून दादाला आम्ही मकरंदाबा, नितीन काका हे जे कष्ट करतायत या कष्टाच्या माध्यमातून सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाल्याशिवाय राहणार. एक तुम्हाला सांगतो आणि थांबतो, दादा जिल्ह्यात लक्ष्मणराव तात्यांचं कुटुंब, तात्या असतील, नितीन काका असतील, आबा असतील, तुमच्या जवळ गेलेल्या माणसाचा कधी द्वेष केला नाही त्यांनी. त्यांची एकच इच्छा असते आम्हाला भेटू नका पण दादाला भेटा. पण या जिल्ह्यातल्या अनेक माणसाला तुम्ही ताकद दिली, तुमच्या जवळ भेटणाऱ्याची जिरवायची आणि ह्यांची तुम्हाला भेटणाऱ्याला ताकद द्यायची ही आबांच्या काकांची भूमिका आहे. आणि म्हणून पुढच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, भविष्याच्या काळात नितीन काका आणि मकरंदाबांचं नेतृत्व ह्या जिल्ह्यात मजबूत करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी हातात हात घालून एकामेकाचे हेवे देवे सोडून उद्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती, पुन्हा एकदा ही पंचायत समिती कोरेगावची राष्ट्रवादी काँग्रेसची करण्यासाठी मागं पुढे सरून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा दादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून कोरेगाव तालुक्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. सुनील भैया, शहाजीराव आणि संभाजी अण्णांना नवं काही सांगायची गरज नाही, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करून लाभलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद नमस्कार साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय सुनील भैया माने यांना विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानिमित्त आदरणीय संभाजी तात्या असतील, राजेंद्र शिरसकर असतील, मी असेल, आपले असंख्य कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानिमित्त उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय आबा, जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्यसभेचे खासदार आदरणीय काका, फलटणचे आमदार आदरणीय सचिनजी पाटील, उदयदादा पाटील, बाळासाहेब स्वरोस्कर, शिवराजे खर्डेकर, अनिल देसाई, सीमा जाधव, राजेश पाटील, शिवाजीराव माणिक, संजय देसाई, जितेंद्र पवार, आमचे सन्माननीय आनंदरावजी कोरे, सर्व मंचकर उपस्थित सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे, परंतु दादांना आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी सोयस्करांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर ही नगरपालिका निवडून येणार आहे. आबा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर 2 वेळा निवडणूक लढलोय आणि घड्याळावर ऐतिहासिक काका आपण निर्णय केलाय. या ठिकाणी आदरणीय दादांच्या माध्यमातून 99 साली मी राष्ट्रवादीमध्ये युवक अध्यक्ष म्हणून काम केलं, कार्याध्यक्ष म्हणून काम केलं, आदर्श अध्यक्ष म्हणून काम केलं, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं. सातत्यानं या परिसराचा, रहमतपूरचा विकासाचं स्वप्न घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय. आदरणीय दादांची विचारधारा स्वर्गीय चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. आबा तुमच्यावर काका बाळासाहेब खूप मोठी जबाबदारी आहे. त्या चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. तीच परंपरा आपण केली पाहिजे. निश्चित जो रहमतपूरचा विकास झाला त्या विकासामध्ये शालिनताई पाटील असतील, बाळासाहेब पाटील असतील, त्यानंतर आदरणीय अजितदादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. जे जी ऐतिहासिक कामं झाली, जे महाराष्ट्रात नवं ते माझ्या रहमतपूरला हवं, या भूमिकेत आपण काम केलं. राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना सातत्यानं पक्षाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. आज या पक्षामध्ये दादा आपण या ठिकाणी आमच्या सर्वांच्या स्वागतासाठी आला. निश्चित येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये या जिल्ह्याच्या प्रतापगड पासून धुळदेवपर्यंत, कोयनेपासून मिरेपर्यंत हा जिल्हा राष्ट्रवादी करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील, या ठिकाणी ग्वाही देतो. मगाशी 4 वर्षात अजून या जिल्ह्यामध्ये जी परंपरा होती, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नंतर या जिल्ह्यात प्रेम केलं असेल तर आदरणीय पवारसाहेब केलं असेल, आदरणीय अजितदादांच्या केलं असेल. सुरुवातीला दादा मंत्री झाले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी एक उत्कृष्ट काम केलं. त्या ठिकाणी प्रशासनावर असेल, या जिल्ह्यातल्या प्रत्येक वाडी वस्ती असेल, या जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता दादांना निश्चित माहित आहे. त्यामुळं भविष्यामध्ये दादांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असेल. निश्चित आबा काका आपण सर्वांनी मध्यस्थी करून या ठिकाणी परत आपण सगळे एकत्र कुटुंब म्हणून आलोय. त्या ठिकाणी एकत्र कुटुंब म्हणून काम करत असताना या जिल्ह्यामध्ये घड्याळाचा 10 जिल्हा घड्याळमय करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. मला निश्चित खात्री आहे की आज दादांच्या पाठीमागे खूप व्याप आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातला नवीन पिढीतला एकमेव नेता असेल की जो नेता आदरणीय दादा आहे. ज्यांना कृषी असेल, औद्योगिक असेल, क्रीडा असेल, कुठल्या क्षेत्रामध्ये दादांचं काम नाही असं नाही. दादा कालच ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष झाले. म्हणजे या देशामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, या सर्वांना दादांच्या माध्यमातून न्याय मिळण्याचं काम. खऱ्या अर्थानं दादांनी सातत्याने ज्या वेळेला रहमतपूरचं कुठल्या विकासाचं काम असेल
त्या विकासाच्या कामाला प्राधान्य त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका ठेवली. आज खूप बोलणं उचित होणार नाही. त्या ठिकाणी भविष्यामध्ये निश्चित या जिल्ह्यामध्ये दादांचा विचार असेल, आदरणीय आबांचा विचार असेल, तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपण जबाबदारी द्याल ती निश्चित पार पडण्याची भूमिका करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भैया. यानंतर विनंती महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय आमदार मकरंद पाटील. रहमतपूर नगरीचे सुपुत्र, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष, आमचे सहकारी मित्र सुनीलजी माने, त्याचबरोबर राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख सन्माननीय शहाजीराव क्षीरसागर, सह्याद्री कारखान्याचे संचालक आणि या परिसराचे नेते संभाजी तात्या आणि त्यांच्या सोबत रहमतपूर किंबहुना या कोरेगाव असेल किंवा विशेषतः दक्षिण कोरेगाव मधील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी, मग काही ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य असतील, सोसायट्यांचे चेअरमन सदस्य असतील, अन्य संस्थांवर पदाधिकारी म्हणून काम केलेले आजी माजी पदाधिकारी असतील, या सगळ्यांचा आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या सगळ्यांचे नेते, या राज्याचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा, सन्माननीय खासदार नितीन पाटील, फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सोळसकर, ज्यांचा आज प्रवेश होतोय ते सुनीलजी माने, शहाजी क्षीरसागर, संभा तात्या, कराडचे नेते सन्माननीय उदयसिंह दादा पाटील, सन्माननीय अनिलजी देसाई आपल्या बँकेचे उपाध्यक्ष, शिवरूपराजे खर्डेकर, सन्माननीय सुरेंद्रजी गुदगे, जितेंद्र पवार, संजय देसाई, राजेश पाटील वाठारकर, मनोज देशमुख, आपल्या युवकचे अध्यक्ष पृथ्वीराजजी गोडसे, महिलांच्या अध्यक्षा जाधवताई. मी आता सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही, कारण दादांचं भाषण ऐकून दादांना पुन्हा मुंबईला जायचंय. त्यामुळं मंचकावरच्या सगळ्यांची माफी मागून मंचकावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर, ज्यांनी प्रवेश केला तेही सर्व मान्यवर, आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आजच्या या प्रवेश सोहळ्याकरता उपस्थित असणारी आपण सर्व आदरणीय वडीलधारी माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर आजचा दिवस
या परिसराच्या दृष्टीनेच नव्हे तर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने एक अतिशय आनंददायी आणि एक अतिशय उत्स्फूर्त असा दिवस आहे म्हणलं तर असं काही वावगं होणार नाही. आज या नगरीचे सुपुत्र सुनील मानेजी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यामधली याच्यापूर्वी वाढवण्याचा प्रयत्न केलाय. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि या रहमतपूर सारख्या ऐतिहासिक की ज्या नगरीला मला वाटतं नगरपालिकेला 150-200 वर्ष झाली असतील अशा या ऐतिहासिक नगरीचं नगराध्यक्षपद भूषवत असताना या नगरीमध्ये विविध विकास कामं करण्याचा प्रयत्न अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केला. या जिल्ह्यामधलं एक अतिशय संयमी, अतिशय अभ्यासू आणि अतिशय कष्टाळू नेतृत्व म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे बघतो. त्यांच्या जोडीला जी शहाजीराव आणि संभाजी तात्या ही मंडळी दिवस रात्र कार्यकर्त्यांच्या घराण्यामध्ये असतात आणि संघटना वाढीच्या संदर्भातला प्रयत्न सातत्यानं करत असतात. खरं तर दादा ही सगळी मंडळी आपल्याला मानणारी तुम्हाला दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं आणि ही मंडळी आदरणीय साहेबांच्या बरोबर राहिली. आम्ही मंडळी तुमच्या सोबत आलो आणि आज या मंडळींनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. खरं तर मुळामध्ये हा जिल्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून आपण समजतो की ज्यांनी खऱ्या अर्थानं नवे या महाराष्ट्राला एक दिशा दिली, एक विचार दिला, एक पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम या जिल्ह्याच्या सुपुत्रानं केलं. अशा या चव्हाण साहेबांचा हा जिल्हा, मग कैलासवासी आबासाहेब असतील, कैलासवासी बाळासाहेब देसाई असतील, विलासराव काका असतील, तात्या असतील, अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं हा सातारा जिल्हा या राज्यामधला एक राजकीय दृष्ट्या सुसंस्कारित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची सर्वदूर ओळख आहे. सातत्यानं यशवंत विचार या जिल्ह्यानं जोपासला, वाढवला. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा जिल्हा आदरणीय पवार साहेबांच्या आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिला. एक काळ तर असा होता या जिल्ह्यामधले 10 पैकी 9 आमदार आणि दोन्हीच्या दोन्ही खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे या जिल्ह्यातील आमच्या जनतेनं निवडून दिले. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा यशवंत विचाराचा किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या सातारा जिल्ह्यातील जनतेनं जोपासला. परंतु दादा अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी दृष्ट लागली जिल्ह्याला. कुठेतरी हा जिल्हा यशवंत विचाराच्या पासून फारकत घेतो का काय? कुठेतरी हा जिल्हा, या जिल्ह्यातील जनता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून दूर जाते की काय? अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्या समोर निर्माण आहे.
परंतु मी आपल्याला खात्रीने दादा सांगेन की जो राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, यशवंत विचार चव्हाण साहेबांचा घेऊन तुम्ही जे राज्याचं आणि राष्ट्रीय राजकारण करायला निघालाय, आम्ही सगळी मंडळी, मी असेल, नितीन असेल, बाळासाहेब असतील, आता सुनील माने, सभा तात्या, साजीराव मंचगावची विक्रम बाबा सुद्धा आपल्या सोबत आहे, आमच्या भाग्यवंत काही उपस्थित आहेत, अनेक मंडळींचं नाव घेत. परंतु मी या सभेच्या निमित्तानं दादा तुम्हाला 100% हमी देतो की आजचा प्रवेश हा या जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेस भरभक्कम पुन्हा एकदा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी या सभेच्या निमित्तानं आपल्याला शब्द देतो, जे या राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्वीचं गतवैभव होतं, आम्ही सगळी स्टेजवरची मंडळी, आम्ही समोरच्या मंडळींच्या साक्षीने आपल्याला सांगतो, गेलेलं गतवैभव या राष्ट्रवादी काँग्रेसचं या जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आणि विश्वास या जनतेच्या वतीने आपल्याला देतो. आणि आधीचा वेळ घेत नाही दादा, आपण वेळ दिली. खर तर दादांचं सुनीलवर खूप प्रेम. बाकीचे पक्ष प्रवेश दादा मंगळवार आणि इतर वारी मुंबईमध्ये करतात, कारण त्यांच्या मागे धावपळ असते. परंतु या तिघांचे प्रवेश घेण्याकरता दादांनी तत्काळ तुम्ही आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा सुनील माने, संभाजी तात्या आणि शहाजीरावांना मी सांगेन, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचाच आहे. तुम्ही काय वेगळ्या घरात आलेला नाही. त्यामुळं आता हातात हात घालून सगळ्यांनी आपण या जिल्ह्यातला पक्ष, या जिल्ह्यातली संघटना पुन्हा एकदा वाढवायची, एवढा शब्द या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कराड तालुक्यातील काही प्रवेश होत आहेत. त्यामध्ये समाजभूषण जयसिंगराव चव्हाण, संस्थापक चेअरमन स्वातंत्र्य सैनिक महादेव शिवराव चव्हाण सहकारी सोसायटी पेरले यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. आदरणीय काका, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण, सातारा जिल्हा काँग्रेसचे सेवादल सचिव यशवंतराव चव्हाण, धनाजीराव पाटील, संचालक समृद्धी सहकारी संस्था सुपणे, आपलाही पक्षप्रवेश होतोय. खेळगावचे माजी सरपंच रवींद्र सूर्यवंशी, आपला या ठिकाणी प्रवेश होतोय. ज्यांना सामान्याची तहानभूक, पददलितांची भाषा, समाजाचे संकेत आणि तरुणाईच्या मनातले गतिमान प्रवाह समजतात, त्यांना अवघा महाराष्ट्र आदरणीय अजितदादा पवार नावाने संबोधतो. आदरणीय दादांचं सहर्ष स्वागत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं स्वागत करायचं. एकच वादा, एकच वादा. आजच्या पक्षप्रवेशाच्या सभेच्या निमित्तानं माझ्या रेणूपूर परिसरामध्ये जमलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी मकरंदाबा पाटील, आपल्या राज्यातली एक अग्रगण्य बँक म्हणून ज्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे, त्या बँकेचे विद्यमान चेअरमन खासदार नितीन पाटील, विधिमंडळातील दुसरे माझे सहकारी फलटणचे आमदार सचिन पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोळसकर, सीमाताई जाधव, आमचे कराडचे उदयसिंह पाटील उंडाळकर, पृथ्वीराजजी गोडसे, सुरेंद्र गुदगे, शिवरूपराजे खर्डेकर, आमचे मानचे अनिल देसाई, राजेश पाटील वाठारकर, डी.के. पवार, शिवाजीराव महाडिक, संजय देसाई, जितेंद्र पवार,
आनंदा कोरे, भानदास भोसले, अविनाश माने, शशिकांत भोसले, रमेश माने, बेदिल माने, श्रीनिवास शिंदे, रामभाऊ लिंबे, स्मिताताई देशमुख, मनोज देशमुख, भाग्यश्रीताई भाग्यवंत, प्रतापराव पवार, राजेंद्र मोहंगारे, विक्रमबाबा पाटणकर, रामभाऊ ढेकळे, सादिक इनामदार, अशोक जाधव, संदीप चव्हाण, सुनील पाटील, लक्ष्मीताई कळंबे, संगीताताई तांबे, राजेंद्र घाडगे, सागर भोगावकर. विशेषतः माझ्या वेगवेगळ्या भागातून रहमतपूर, धामनेर, अपशिंगे, त्यामध्ये वेळू, वाठार, आर्वी, साप या वेगवेगळ्या भागातून आलेले माझे सगळे मान्यवर, माझ्या रहमतपूर परिसरातील जमलेले सगळे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी, तसंच पत्रकार मित्र आणि जमलेल्या तरुण मित्रांनो, थोडासा मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, देशभक्त आबासाहेब वीर आणि स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या जिल्ह्यामध्ये रहमतपूरच्या या पवित्र भूमीमध्ये मी आज आवर्जून माझा एकेकाळचा सहकारी सुनील माने, तसंच संभाजीराव गायकवाड, शहाजीराव क्षीरसागर, आनंदराव कोरे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही माझे संचालक, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे काही आमचे संचालक आणि तसंच धामनेर, अपशिंगे, सुरली, किरोली, टकलेर, साप, वेळू, सायगाव, साठेवाडी, बेलन, चव्हाणवाडी, गुजरवाडी, पिंपरी या भागाचे वेगवेगळ्या गावचे अनेक सरपंच, प्रमुख पदाधिकारी, तसंच विकास सोसायटीचे चेअरमन, वाठार, किरोलीचे, सासुरवेचे, अपशिंगेचे, सुरलीचे, साठेवाडी, किरोली, धामनेर, टकले, आर्वी, जयपूर, नहरवाडी, रहमतपूर, तसंच आंबेरी, नागझरी, बेलेवाडी, पवारवाडी या अनेक वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आत्ताच कराड सारख्या शहरातनं पण आमचे रवींद्र सूर्यवंशी, यशवंत चव्हाण, धनाजीराव पाटील, जयसिंगराव चव्हाण याही मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश केला. आणि या सगळ्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी इथं आल्यानंतर जे रहमतपूरकरांनी आमचं स्वागत केलं आणि मोठ्या संख्येने तुम्ही जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. मित्रांनो, मी सुनीलचा हा प्रवेश किंवा संभाजीराव असतील, शहाजी असेल, आनंदराव असतील, हा काही पक्ष प्रवेश मानत नाही, ही घर वापसी आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी ज्यावेळेस 99 साली कॅबिनेट मिनिस्टर झालो त्यावेळेस पवार साहेबांनी मला ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि त्याच वेळेस पासून माझा ह्या जिल्ह्याशी तसा जवळनं संबंध आला. अनेक कार्यकर्ते जोडले गेले, अनेक कार्यकर्त्यांना मी संधी दिली. विक्रम बाबा इथं बसले, त्यांना मी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. खूप जणांची, भाग्यश्री इथं बसली, तिला मी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. कितीतरी कार्यकर्त्यांची नावं घेता येतील की कुणाला सभापती कर, कुणाला डायरेक्टर बँकेमध्ये कर, कुणाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभागृह नेता, अनेक पद. शेवटी कार्यकर्ता हा कुठेतरी लोकांच्या लक्षात पण राहायला पाहिजे, तो लोकांच्या मध्ये रमला देखील पाहिजे. आणि त्याच उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक वैचारिक बैठक या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आणि अतिशय चव्हाण साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारा हा जिल्हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी या जिल्ह्यांनी खासदारीच्या रूपाने, आमदारकीच्या रूपाने, जिल्हा परिषदेच्या रूपाने, जिल्हा बँकेच्या रूपाने ताकद उभी केली.
जे पुणे जिल्ह्याने दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून देणारा हा जिल्हा आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आस्था आपुलकी प्रेम असणारा मी एक कार्यकर्ता. कोरेगाव मध्ये आमचं त्या ठिकाणी निडळगाव आपलं नांदवळ निडळ ह्याला आलो आपल्या खटाव तालुक्यात. निडळ पहिला आलो होतो मी, चुकून माझ्या तोंडात निडळ आलं. निडळ, आमनेर, आपलं लोधावणे ही गावं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिली आलेली गावं. आमच्या चंद्रकांत दळवी, शहाजी, त्याच्याच बरोबर आमचा प्रभाकर देशमुख, शहाजी शिरसागर या सगळ्यांनी ताकद लावलेली होती. मला वाटतं तेव्हा अबांचं पण गाव सेकंड नंबरला आलं होतं, असं ती स्पर्धा होती. पण नांदवळ हे आमचं गाव. मला माझ्या आजी आजोबा सांगायचे कधीतरी आपली पिढी नांदवळवरून जिरायत भाग होता, कामाधंद्याच्या निमित्तानं काहीतरी आपल्याला पुन्हा मोठं उभं करायचं या उद्देशाने बारामतीला काठेवाडीला स्थायिक झाली. पण शेवटी नांदवळला आम्ही विसरू शकत नाही. मी पण माझ्या कारकिर्दीमध्ये नांदवळला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, राजकीय घडामोडी घडत असतात. शेवटी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. शेवटी जनतेची कामं करायची म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून आंदोलन करू शकता, मोर्चे काढू शकता, त्याच्यामध्ये उपोषण करू शकता, त्यामध्ये सत्याग्रह करू शकता. या सगळ्या गोष्टी अहिंसेच्या मार्गाने तुम्ही करू शकता. पण लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्णत्वाला नेण्याच्या करता तुमच्याकडे जिल्हा परिषद असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा बँक असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये नगरपालिका नगरपंचायती असाव्या लागतात, तुमच्या ताब्यामध्ये राज्य सरकारच्या बद्दलचा काही अधिकार असावा लागतो. आणि त्याच उद्देशाने पहिले 15 वर्ष आम्ही लोक काम करत होतो. अनेक जण मुख्यमंत्री झाले. तुमच्याही सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळालं. इतरही अनेक झाले. उपमुख्यमंत्री देखील स्वर्गीय R.R. पाटील, भुजबळ साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब झाले. पण हे सगळं खरं असताना नंतरच्या काळामध्ये अंतर वाढत गेले आणि ते अंतर इतकं वाढलं की शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र लढला. मला वाटतं 2014ची गोष्ट. आणि त्याच्यातून महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेनेची सत्ता आली. मी मगाशी सांगितलं, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये आणि त्याच्यातून काही बदल राजकीय घडले. तरी देखील त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी सरकार बनवलं. त्यामध्ये वेगवेगळी विचारधारा होती. विचारधारा एक नव्हती. काँग्रेसची, राष्ट्रवादीची विचारधारा साधारण सारखी, पण शिवसेनेची वेगळी होती. ते सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं. त्याच्यामध्ये सगळ्या नेत्यांनी त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या. मला माझ्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की दादा काही करा, परंतु सरकारमध्ये चला. आणि त्याच्यामध्ये आम्ही सरकारमध्ये पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अडचणी आल्या. नंतर मला काही भूमिका घ्यावी लागली. मला कुठेतरी जाणीवपूर्वक ती भूमिका घ्यायची नव्हती, पण कुठेतरी माझ्या पण आमदारांना मदत व्हावी. एक तर पहिल्या 2.5 वर्षामध्ये मकरंदाबाला आठवत असेल, त्याच्यातलं 1 वर्ष 1.5 वर्ष तर कोरोनातच गेलं. बाहेर पण पडता येत नव्हतं. त्याच्यामध्ये टॅक्स कमी झालेला होता. माणसांना कसं कोरोनातलं बाहेर काढायचं, राज्य सरकारचे पगार कसे करायचे हा प्रश्न माझ्या समोर होता. परंतु तोही काळ आम्ही त्या बाबतीमध्ये कशाही कळून पार केला. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेने वेगळी भूमिका घेतल्यानंतर वेगळं काही घडलं. त्याच्यानंतर मी सरकारमध्ये गेलो. काही जण म्हणतात की अजित पवार तुम्ही भाजपबरोबर कसे गेले.
अरे शिवसेनेबरोबर गेलेलं चालतात आणि मग आम्ही भाजप बरोबर गेले की तुम्हाला चालत नाही, हे कसं रे? असं नाही पाहिजे ना. आम्ही आमची विचारधारा सोडली का? शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा, त्या विचारधारेने मी पुढे चाललो. मलाही कळतंय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदाराने घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच पद्धतीनं आम्ही पण आज माझ्या रहमतपूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, उड्या गोविंदाने राहतात. आपण कुठं जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा अनादर करत नाही. ही आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण नाहीये. त्यांनी तर सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राजकारण कसं केलं पाहिजे हे शिकवलं. आजपर्यंत देखील चव्हाण साहेबांचं नाव घेतलं की आपण आदराने त्यांच्या नावापुढे नतमस्तक होतो, त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होतो. हा आदर्श गळासमोर ठेवून आम्ही पुढे चाललोय. आणि हे सगळं होत असताना काही लोक मात्र जी अतिशय माझ्या जीवाभावाची होती ती माझ्यापासून थोडीशी दुरावली. त्याच्यामध्ये सुनील असेल, त्याच्यामध्ये आनंदराव असतील, संभाजीराव असतील, शहाजीराव असतील, अनेक सहकारी होते. परंतु आता ते सगळे घर वापसी झालेले आपण म्हणतो त्या वेगवेगळ्या. आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांच्या करता, सातारा जिल्ह्याच्या करता खास ज्याचा उल्लेख आबांनी केला. हे सगळे सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परिवारामध्ये प्रवेश केलाय. मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक म्हणतात दिल का भुला अगर शाम को घर वापस आए तो उसे भुला नाही करते. अगदी तसंच आज या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. सर्वजण स्वग्रही परत आलेले. आज या सगळ्यांची आणि साताऱ्यांची मातीशी घट्ट नाळ असलेले सुनील सकट हे सगळे कार्यकर्ते सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि त्यांच्या अडीअडचणीला जाऊन जाणारे अशा पद्धतीने हे सगळे माझे सहकारी. आणि त्याच्यामुळं असा हे सगळे सहकारी आज आपल्याशी पुन्हा जोडले जात आहेत याचा माझ्यासारख्याला मनस्वी अशा प्रकारचा आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष, या रहमतपूरचा नगराध्यक्ष आणि वेगवेगळ्या पदावर व्हाईस चेअरमन बँकेचा सुनीलने अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं. पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारा एक कार्यकर्ता. त्यामुळं असा नेता, असा कार्यकर्ता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जोडला गेला पाहिजे ही माझी भावना होती. आणि तो उत्कृष्ट एक संघटक आहे, अत्यंत प्रामाणिक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्याचा स्वभाव आहे. अशा पद्धतीनं शहाजीलाही वाटत होतं की परत आपण एकत्र झालं पाहिजे, संभाजीलाही वाटत होतं परत एकत्र झालं पाहिजे, आनंदरावला वाटत होतं, बाकीच्या सगळ्यांना वाटत होतं. आणि त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमची पण जबाबदारी वाढलेली आहे. मित्रांनो, उद्यापासून महाराष्ट्रातल्या 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचे फॉर्म भरायचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि फॉर्मची शेवटचे एकदा चिन्ह वाटप झालं ते 26ला होणार आणि 2 तारखेला मतदान आहे. अवघे 6 दिवस प्रचाराला मिळतात. त्यामुळं कार्यकर्ता, बूथ कमिटीचा माझा सहकारी हा गाफील राहता कामा नये. हे होत असतानाच माझा अंदाज आहे की कदाचित जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या पण निवडणुका जाहीर होतील. पुन्हा तिथेही माझ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करून आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाची स्थापना केली. त्याच्यातनं कार्यकर्ते पुढे येतात. त्याच्यातनं आता बकरनाबाद जिल्हा परिषदेतून पुढे आलेला कार्यकर्ता आज मंत्री झालेला. आर पाटील जिल्हा परिषदेचा सदस्य होता. एक बैलाची खूण होती 1980 साली. तिथं निवडून आलेला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. विलासराव देशमुख गावचे सरपंच होते, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. कितीतरी अशी नावं सांगता येतील की असे कार्यकर्ते त्या महाराष्ट्राला या जिल्हा परिषद, तालुका पंचायतीने दिले, नगरपालिकेने दिले, महानगरपालिकेने दिले, सहकारांनी दिले. हे खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरच्या दृष्टीचं एक मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण आहे. मित्रांनो, या गावामध्ये अनेक मान्यवरांची परंपरा. वाघू परांजपे असतील, डॉक्टर अण्णा देशपांडे असतील, त्यांचे पुत्र गोपू देशपांडे असतील, नाटककार वसंतराव कानेटकर असतील, सरदार बाबासाहेब
त्या ठिकाणी माने असतील, अभिनेत्री ज्योती सुभाष किंवा अभिनेत्री अमृता सुभाष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पैलवान बाबूराव चव्हाण, आणखी कितीतरी मान्यवरांची यादी या नगरी करता सांगता येईल. एवढे मोठे मोठे लोक या नगरीनं राज्याला दिले, या जिल्ह्याला दिले. सुधीर माने यांचे वडील गुलाबराव भाऊ माने यांचा या गावाच्या परिसरावर एक चांगल्या प्रकारचा प्रभाव होता असे जुने जाणती लोक आम्हाला सांगतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील आणि गुलाबराव माने हे यांचा अतिशय विशेष स्नेह होता. आणि त्याचं एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, अनेक रहिमतपूरकरांना माहिती असेल, त्यांना आठवत पण असेल, मला कोणीतरी सांगत होतं की गुलाबराव माने हे अतिशय जिद्दी माणूस, आणि त्यांना एकदा सातारा कोर्टामध्ये एका वकिलांनी चॅलेंज दिलं. त्या वकिलांनी सांगितलं, का भाऊ मी म्हणेल तसं त्या केसमध्ये तुम्ही सांगायचं, मी सांगितलं तशा पद्धतीनं तुम्ही बोलायचं, आणि तुम्ही मी सांगेल तसं बोलणार नाही तर मी तुमची केस लढू शकणार नाही. आता हे जिद्दी त्यांनी सांगितलं, तुम्ही या केसमध्ये त्याला काय माहिती आमच्या गुलाबराव भाऊंना की राम, त्या वकील म्हणला मी तर नाही तुमची केस लढणार, तुम्हाला बोलवायचं असेल तर राम जेठमलानीला बोलवा. त्यावेळेस मुंबईचा नंबर 1 चे वकील, दिल्ली कोर्टाचे पण कोण, राम जेठमलानी. आणि एवढंच भाऊंनी ऐकलं, वकिलांनी डायरेक्ट जेठमलानीचं नाव काढलं. पण ते कसल्या केससाठी येतात, दिवाळी केससाठी येतात का नाही, दाव्यासाठी जमिनीच्या प्रकरणात येतात की नाही, ही लोक मिनिटाला पैसे घेतात. आज आता मोठे मोठे वकिलांचा एका वेळेस उभा राहायला 15 ते 20 लाख रुपये दर आहे. ठीक आहे, त्यांची बुद्धी आहे, त्या बुद्धीला ते आपल्याला पैसे द्यावे लागतात. ते केस तुम्हाला जिंकून देतात आणि त्याच्यातून त्या केसमध्ये त्यांनी दादांच्याकडे गेले आणि दादांना सांगितलं की दादा माझी एक केस आहे आणि त्याच्याकरता मला सातारच्या कोर्टामध्ये राम जेठमलानी द्यायचं. दादा होते मुख्यमंत्री. दादांनी ते ऐकल्यानंतर दादांनी सांगितल्यामुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचे वकील जेठमलानी हे खरोखरीच त्या केस करता आपल्या सातारला आले आणि गुलाबराव भाऊंची केस त्यांनी ती लढली आणि साताऱ्याच्या त्या न्यायालयामध्ये ज्यावेळी जेठमलानींना त्यांनी कोर्टात हजर करून दाखवलं आणि वर त्या वकिलाला म्हणले आणलं की नाही, अशा पद्धतीचे गुलाबराव भाऊ होते. एवढी जिद्दी माणसं ह्या भागात आहे, परंतु ती जिद्दीपणा चांगल्या कामाच्या करता तुम्ही खर्ची घातला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला विकास साधायचा, आपल्याला सुधारणा करायच्या. मगाशी संभाजी गायकवाडांनी भाषण केलं. मी तर संभाजीला खूप पूर्वीपासून ओळखतो. मला आठवतंय विक्रम बाबाला उपाध्यक्ष केलं होतं तेव्हा त्याच्या बायकोला आम्ही सभापती पद दिलं होतं, महिला बालविकास. तेव्हापासून संभाजी साहेबांच्याकडे यायचे, हे सगळे साहेबांकडे येणार, त्याच्यातलं माझ्या ओळखी झालेल्या आहेत. परंतु हे सगळं करत असताना त्यावेळेस पासून हे सगळी माणसं जोडायचं काम केलं. वसना असेल, वांगणा असेल, कवठेकेंचा असेल, आपल्या भागामध्ये पाणी कसं येईल, आपल्या भागामध्ये कारखानदारी कशी वाढेल, आपल्या भागामध्ये ऊसाची शेती कशी वाढेल. आज देखील अनेक वेगवेगळे कारखाने आपल्या भागामध्ये चालतात. जो तुमच्या भागातला बंद पडलेला कारखाना ज्याच्यावर माझ्यावर वाटेल ते आरोप झाला, आज तो कारखाना आत्ताच त्या कारखान्याच्या माझ्या सहकार्याने माझा सत्कार केला. सहज विचारलं की बाबा कितीने चालणार आहे तुमचा कारखाना? तो म्हणला 17,500 टनांनी पर डे चाललेला. 2,500चा कारखाना इथल्या लोकांना चालवता आला. आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहेत. त्याच्यात एक आर्थिक सुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं. उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे उद्घाला. मी तर एका माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन आहे. मी हेच तुम्हाला सांगेन, जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे उद्घाला, खडाड्याने दिला तिकडे उद्घाला, अजिंक्यताराने दिला तिकडे घाला, सह्याद्रीने दिला तिकडे घाला, कृष्णाने दिला तिकडे घाला.
रयत निधीला तिकडं घाला, कुठं घालायचं तिकडं घाला, पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला. काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात. पण मी सांगतो कारण मला विचारून तू तिथं घातला का. मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं, बाबांनो तुम्ही कष्टकरी आहात, तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता, रद्दार ऊस काढता, त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे, ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला. आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच. सहकार खातं आमच्याकडे, मदत पुनर्वसन खातं आहे, माझ्याकडे अर्थ नियोजन आहे, आणि या पद्धत कृषी खातं आहे, आपला दत्तामावा भरणेकर, अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू. मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली. मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हणलं माहिती घेऊन चालतो. आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही. अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो. त्याच्यामुळे मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. आता त्याची कमिटी झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तिघांच्यावर FIR दाखल झाला. मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो, सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारांना काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे. मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिंदा नाही. एवढं माझं काम चोख असतो. मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप झाला, 70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं त्या 70,000 कोटीतले 100च कोटी मला ते, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. पण काय ते मला कोणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे. दाढी टाकल्या, सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी दाढी टाकल्या. एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला. कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होता. कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं, कधी आमच्या घोषणा दिल्या जातात, कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जातं, कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जातं. हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे, जी घटना आहे, तो अधिकार तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. आणि या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललोय. मित्रांनो, आज पण मी मागच्या काळामध्ये लाडक्या बहिणीच्या करता महायुतीच्याकडनं एक चांगली योजना आणली, लाडकी बहीण योजना. आम्ही शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5ला 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर त्याला वीज माफी दिली. त्याच्यामध्ये 46 लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला. आता 50 लाखापर्यंत पोहोचला. महिलांना 2.5 कोटी महिलांचा फायदा झाला. आज तुम्हाला माहिती आहे का रहमतपूरकरांनो, या कामाच्या करता मी तुमचा जो अर्थसंकल्प सादर करतो त्याच्यात 25,000 कोटी रुपये त्या विजेचे पैसे मला त्या महावितरणला भरावे लागतात. मला म्हणजे मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकार, आणि लाडक्या बहिणीच्या करता 45,000 कोटी. जे 500 रुपये आम्ही शेतकऱ्याला नमो योजना दिलेली आहे, त्याच्यात आम्हाला वर्षाला 6,000 कोटी रुपये लागतात. दिव्यांगांना आता आम्ही 2,500 रुपये महिना केला. संजय गांधी निराधारला 1,500 केले. श्रावण बाळला 1,500 केले. आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. या सगळ्याला 1 लाख कोटी रुपये लागतात. 1 लाख कोटी रुपये बजेटमध्ये जातात या सगळ्या वेगवेगळ्या योजनांना. अर्थात गरिबांच्या करता योजना, मध्यमवर्गीयांच्या करता योजना, आणि साधारण 8 लाखातले 4 लाख कोटी रुपये जातात पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज. 5 लाख इथंच जातात. राहिले 3 लाख. 3 लाखामध्ये महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये वेगवेगळे विकासाची कामं आम्ही करत असतो. आज केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. आम्ही मोदी साहेबांच्याकडे, अमित शहाकडे, शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडे, वैष्णवी रेल्वे मिनिस्टर त्यांच्याकडे, अशा वेगवेगळ्या मंत्री, नितीन गडकरींकडे, या सगळ्यांच्याकडे जाऊन योजना तिथनं पैसा जास्त आणतो. आता अवकाळी पाऊस आला. आताचा पाऊस सीझन पण नाही.
अहो मे महिन्यात पाऊस सुरू झाला, ती संपला कधी? आत्ता नोव्हेंबर मध्ये. 6 महिने कधी पाऊस झालेला बघितलाय का? एवढं नुकसान झालं. शेवटी शेतकरी उभा केला पाहिजे. कुठं कापूस गेला, कुठं सोयाबीन गेलं, कुठं कांदा गेला, कुठं केळी गेली, कुठं बारक्या लागली नाही, मार खाल्ला. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पिकं अडचणीत आली, फळबागा गेल्या. त्याला पॅकेज देण्याच्या करता दिवाळीच्या आत 32,000 कोटी रुपये आम्हाला लागले. 32,000 कोटी. शेतकऱ्याला तर पण उभा केलं. काहींच्या जमिनी खरडून गेल्या, काहींचे तिथं बांध फुटले, पाझर तलाव फुटले आणि परत पाऊस पडला दिवाळीनंतर. लोकांनी माझ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोकण भात कापला आणि त्याचा आता तयार करायचा, ते सगळं चाळवा सगळं भिजून गेलं. तिथं नुकसान झालं. तो पुन्हा खर्च 8,000 कोटीने वाढला. 40,000 कोटी रुपये वाढले. आम्ही सांगितलं होतं की पीक कर्जाचा बद्दलचा आम्ही निर्णय घेऊ, परंतु मी सांगतो भाऊ, सगळी सोंग करतात, पैशाचं सोंग नाही करताय तर लगेच विरोधक म्हणतात. मग तुला त्यावेळेस कळलं नव्हतं का? अरे त्यावेळेस मला काय माहिती 40,000 कोटी यायला झालं. मी काय ज्योतिषी आहे का? मी पंचांग बघतो? काय बघतो का? मी आपलं नेहमीच्या अंदाजाने सांगितलं. मागाशी कुणीतरी संभाजी बोलला 2003-04चा दुष्काळ कसा होता आम्ही अनुभवला ना. मीच पालकमंत्री होतो इथं, तेव्हा पण असंच झालं. ते काही पाऊस पडला, काही होईना. या विक्रमबाबा पाटणकरांच्या पाटणमध्ये या मोठ्या विंड मिल उभ्या केल्या होत्या. आपल्याकडे नव्हत्या, तिकडे होत्या. काही नेते असे का हुशार की त्यांनी लोकांना सांगितलं ती ब्लेड एवढी मोठी आहे, ती ब्लेड आपल्याकडे येणारी ढग अडवताय. या समुद्राच्या ढग तिकडे येऊन देत नाही ती ब्लेड. मग चला म्हणजे तिथं जाऊन आपण तोडून टाकू ते. आता काय यांना म्हणावं, असं कुठं असतं का? कधी कधी निसर्गाने 72चा दुष्काळ तुम्ही लोक सांगतात, आम्ही लहान होतो, परंतु आला नाही एकदा 72चा दुष्काळ. त्याच्याही नंतर वेगवेगळे दुष्काळ आले. दुष्काळाने खचून जायचं नसतं आणि त्याच्यातून पुन्हा माणसाला उभं करायचं असतं. ते काम आज महायुतीचं सरकार करते. केंद्राने टीम पाठवली, ती टीम सगळीकडे बघते आणि केंद्राकडनं पण निधी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आज वेगवेगळी विकासाची कामं आपल्याला करायची. मधल्या काळामध्ये थोडस तुम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं तुमच्या विकास कामाला काही खीळ बसली, त्याला पुन्हा आपल्याला जोर द्यायचा. आणि हा जोर देत असताना मला अनेकदा सुनील बाजे सांगायचे की दादा, आमचा रहमतपूरचा एसटी स्टँड, माझी नगरपालिका आणि एसटी महामंडळ असा एकत्र मिळून प्लॅन केला तर चांगला होईल. परंतु तो काही ना काही निमित्तानं तो राहून गेला आणि अशा पद्धतीनं ते सगळं अडचण आली. त्याच्यामध्ये मी मागच्या काळामध्ये असताना मला वाटतं काही 50 कोटी रुपये मी दिलेले होते रस्त्यांच्या कामाकरता, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी रस्ते केले गेले आणि त्याच्यामध्ये सुनील माने उपोषणाला बसले होते. मित्रांनो, मी माझ्या बारामतीमध्ये, मी सगळ्यांना सांगतो, माझ्या बारामतीमध्ये येऊन माझी कामं बघा. मी त्या कामामध्ये पहाटे 6ला उठून साईटला जातो. आता जाऊ शकत नाही कारण 6ला उजाडलेलं नसतं, 6:15ला जातो. आजच गेलो त्याला 6ला काहीच दिसलं. लोक म्हणले थांबा 6 वाजले की जरा उजाडेल, मग उजाडलं, मग दिसलं. आता काय करायचं काय? उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही. तर ते असं सगळं झालं. पण मी कामाचा दर्जा फार चांगला ठेवतो. तुम्ही बघा, राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पुणे जिल्हा बँक आज उत्तम चालली. राष्ट्रवादीच्या ताब्यातली सातारा जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली. कोल्हापूर जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली. मित्रांनो, संस्था चांगल्या चालवायच्या असतात. मी अनेकांना मदत करतो, एनसीडीसी मधनं मदत करतो. अमित शाह साहेब म्हणाले, अजित, ज्या कारखान्याला गरज पाहिजे त्याला मी निधी देतो, आम्ही शिफारस करतो, अमित शाह साहेब पैसे देतात. परंतु ते पैसे सत्कारणी लागले पाहिजे. आज क्षेत्र वाढतंय, वेगवेगळ्या योजना, जे काटापूर असेल त्याच्या संदर्भात उमोडी असेल, त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कदेर असेल, त्यांच्या इथलं धंदेवाडी, हंबरवाडी
कराडच्या परिसरातल्या उपसा सिंचन योजना असतील. मित्रांनो, या सगळ्या योजना आम्ही राष्ट्रवादीमध्ये सरकार असताना आम्ही त्याच्यामध्ये त्याला योजनांना मंजुऱ्या दिल्या, त्या योजना चालल्या, त्याला आता निधी देण्याचं काम करतो. माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करेन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार. पण मी एकदा सांगितलं बाबांनो, सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगी माझ्यावर टीका, बघा हे असा करतो, बघा ती तसं करतो. मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय? त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे. आता AI कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते आलंय. आम्ही लोकांनी बारामतीमध्ये अनेक ठिकाणी AIचा वापर करून लागणी केलेला आहे. आम्ही गेले 3 वर्ष प्रयोग केले. रहमतपूरकरांनो, त्याच्यामध्ये 70 टन ऊस काढणारा माणूस आता 100 ते 110 टन ऊस काढायला लागला. 30-40 टनांनी ऊस वाढला. जो 90-100 टन काढत होता तो 140 पर्यंत पोहोचला. त्याचा आपल्याला करायला नको. त्याकरता यंदा 500 कोटी रुपये मकरंदाबाला विचारा, कृषी विभागाच्या करता, AIच्या करता, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या करता ठेवलेले. या फायदा त्याचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, ते रोप आहे ना ऊसाचं, ते 2 रुपयाला ठेवलेले. अतिशय चांगल्या पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पण माझ्या शेतामध्ये तो ऊस लावला. आज दुपारी मी आईला भेटायला गेलो, तो चक्कर लगेच शेतात मारली. एकदम बेस्ट ऊस आहे, कधीतरी येऊन बघा. तुम्ही म्हणा हे राज्याचं राजकारण करतो ना, ह्याचा ऊस कसं काय एवढं चांगला? पण त्याला AIचा वापर केला आणि त्यामधनं साधारण टनेज तर वाढेलच, परंतु मित्रांनो हे आपल्याला करावं लागेल. काळानुरूप तुम्हाला मला शेतीमध्ये बदल करावा लागेल. आपल्या आजोबांनी, पंजोबांनी, बापांनी शेती केली तशीच तुम्ही शेती केली पाहिजे असं कुठेही सांगितलेलं नाहीये. उत्पादन खर्च कमी, खताचा खर्च कमी आणि पाण्याचा खर्च कमी आणि उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, टनेज वाढवायचं. हे फक्त AI त्यालाच करता येत नाही, तुम्ही कुठल्याही पिकाला करू शकता. ती टेक्नॉलॉजी जगाने मान्य केलेली आहे. ते मशीन तुम्हाला सांगतं तुमच्या मोबाईलवर की आज उसाला पाणी द्यायला पाहिजे का नाही. द्यायला पाहिजे असेल तर ते सांगतं अर्धा तास पाणी मोटर चालू करा, अर्धा तास पाणी द्यायचं. जर जमिनीत ओलावा असेल तर ते सांगतं पाणी देऊ नका. आणि त्याच्यामुळं त्या पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच मिळत राहतं. त्याच्यावर ऊस पण एकदम रगदार येतो, कांद्याच्या पातीसारखा ऊस दिसतो, टनेज वाढतं. त्या संदर्भामध्ये मी सुधीरला, संभाजीरावला, शहाजीरावला विनंती करेन की तुम्ही माझ्याकडे या. आपल्याच सातारचं, त्यांचं गाव कुठलं, नलोड्यांचं वाडे, वाड्याचे नलोडे आमच्याकडे प्रिन्सिपल आहे. त्यांनी नेदरलँडला जातात, हे सगळं ते करतात आणि त्यांचं फार त्याच्यात अभ्यास आहे. आता इथल्याच वाड्याचा माणूस बारामतीला येऊन ते चांगलं करतोय आणि मग तुम्हाला करायला काय? त्याकरता हे नितीन पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, त्यांनी पण त्याच्यात 10,000 2,000 शेतकऱ्यांना 2 कोटी रुपये बाजूला काढले. मला वाटतं 10,000 रुपये प्रमाणे, 10,000 रुपये हे अनुदान देत आहे. आज VSI तुम्हाला 18,500 रुपये देतं. पहिले कुणी लावतील ते. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत बाबांनो. नुसतं राजकारण करून चालत नाही, नाहीतर उगीच राजकारण करायचं. आज सुनील माने असं काय बोलला आणि अजित पवार कसं काय बोलला
आणि मकरंदाबा अजयकर असं काय करतो, ती बाळासाहेब थोडंच करतात काय? अरे त्यांना काय बोलायचं ते बोलते ना. आपल्या रानातलं गाजर गवत तरी काढा, तिच्या आलं ते पहिलं ते रान स्वच्छ करा, तिथलं पहिलं पीक बघा. तुमची पिकं चांगली असतील तर प्रपंच मुलाबाळा चांगली चालतील. या सगळ्या गोष्टीचा बाबांनो विचार करा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्याला त्या रस्त्याने जायचंय. मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत माझ्या पेटाच्या खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बघ मी बोललो की बघा आज पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोललो मला तर काही कळत नाही. हा तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की एक आरसा असावा म्हणजे मी मतदार काय थांबू काय जरा अजून थांबू. मला आपल्याला सगळ्या साताराकरांना एक सांगायचंय, मी नुसता बोलत नाही, मी करून दाखवतो. मी कामाचा माणूस आहे. मला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, राष्ट्रवादीच्या पाठीशी तुम्ही साताराची ताकद उभी केली. मेडिकल कॉलेज तुमच्याकडे होत नव्हतं, मेडिकल कॉलेज कसं केलं आणि कसे पैसे दिले हे माझं मला माहिती. त्यावेळेस तुमच्या सातारचे मुख्यमंत्री असताना देखील मी माझं मेडिकल कॉलेज पुढच्या कॅबिनेटला मंजूर केलं, आधीच्या कॅबिनेटला सातारचं मेडिकल कॉलेज मंजूर केलं की उद्या पुढे म्हणायला नको उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंजूर केलं, मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यामध्ये नाही. माझं मेडिकल कॉलेज चालू होऊन 5 वर्ष झाली, इमारत होऊन आता ही इमारत होती. नंतर मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालं, पैसे दिले, त्या इरिगेशनची जागा घेतली, ते मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू केलं. इथलं सैनिक स्कूल चव्हाण साहेबांनी काढलेलं, त्या सैनिकी स्कूलला 500 कोटी रुपये मंजूर केले. तिथे जाऊन बघा कामं चालू केलं. हे कोणी मंजूर केलं? पाचपुराची सही झाली बघा. इथं आताच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याला वेगवेगळ्या पद्धतीने निधी कसा देता येईल हा प्रयत्न आम्ही करत असतो. कारण सातारा आपला सर्वांचा जिल्हा, मी कधी तुझेपणाची वागणूक केलेली नाही. आणि अजूनही आपल्याला खूप काही कामं करायची. अनेक रस्ते आपण नॅशनल हायवेच्या मार्फत, त्याच्या हायवेच्या मार्फत, NEPच्या मार्फत त्या ठिकाणी करतो. आज इथं मकरंदाबा बसले, त्यांना विचारा तिकडच्या भागामध्ये देखील परवा त्यांनी मला वाईला बोलवलं होतं. शाहीर साहेब त्यांनी त्यांचा सगळा पोवाडे आणि त्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. ते आज नाहीये, त्यांचं स्मारक करायचं होतं. त्याच्यामध्ये माझ्याकडनं टिकाव टाकून घेतला, भूमिपूजन. आम्हाला विचारलं आबा पैशाचं काय? नाही आता तुम्हीच द्यायचे म्हटलं. मी मुंबईला गेलो, किती पैसे लागतात विचारलं, 25 कोटी रुपये त्यांना लागणार आहे. उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये मी 25 कोटी रुपये मंजूर करून देतो. सांगायचं तात्पर्य, मी मगाशी सांगितलं मी कामाचा माणूस आहे. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात, माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं याला ही सारखं धमाकच बोलतो का,
आता मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू? आता मी असं म्हणायला अरे बाबा ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही त्याचं काय. त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे, तो आवाज माझा आहे. त्यात माझा काय दोष आहे? माझा काहीच दोष नाही. त्याच्यावर तुम्ही पण काही काळजी करू नका. आम्ही सुनील असेल, संभाजी असेल, शहाजी असेल, यांना सगळ्यांना साथ देऊ. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. 25 वर्ष झाली मला राजकारणातून, 35 वर्ष झाली. आज 8-8 वेळेला लाखाच्या मताने बारामतीकर निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, का कुणी 8-8 वेळा निवडून देतील? अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाट फाटती कुठं बोलत असं आहे सगळं. आणि त्याकरता आम्ही काम करतोय. राज्यातल्या नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी आम्ही सगळेजण उभे राहू. सामान्य जनतेच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या साठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आम्ही आज सरकारमध्ये गेलो, केंद्राचा मदत झाली पाहिजे, राज्याची मदत झाली पाहिजे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध योजना आणतंय. राज्याच्या सत्ताकरणात, समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा सगळ्यांचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं, आया बहिणींना वेगवेगळ्या अडचणी येतात त्याच्यावर मात करून त्यांना मदत करणं, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तुमच्या माझ्या देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण काम करत होतो. यापुढे देखील आम्ही काम करत राहणार अशा प्रकारचा शब्द मी ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला देतो. आणि एकंदरीतच आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये पुन्हा ही सगळी आमची टीम सामील झाली. सुनील मालेजी सामील झाले आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून या नात्याने मी मनापासून स्वागत करतो. परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती, बाबांनो तुम्ही पण सुनील आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, सहकार्य करा. त्यांच्याकडनं विकासाची कामं करून देण्याच्या करता हा अजित पवार अर्थमंत्री म्हणून कुठे कमी पडणार नाही अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या, सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.